सोहम आणि बबलू बोलत असतात की सारंग दादाला आणि सावली बहिणीला कसं एकत्र आणायचं. ते तेच विचार करत असतात आणि ते हेच बोलत असतात की आपण इतका प्रयत्न केला पण काहीच त्याचा फायदा झाला नाही. सगळे प्रयत्न फेल गेले. आता त्या दोघांना एकत्र आणायचं तरी कसं. आणि तेवढ्यातच बबलूचं लक्ष जातं की तिकडे पाठीमागे सावली बहिणीची आई, वडील आणि भाऊ उभे आहेत. ते दोघंजणही एकदम डचकतात त्यांना बघून आणि म्हणतात की आम्ही तर हे असंच बोलत होतो. इथे सावलीचा भाऊ म्हणतो की आम्हाला माहिती तुम्ही काय बोलत होतात. तेव्हा सोहम म्हणतो तुम्ही काय ऐकलं, तुम्हाला काय माहिती आहे. तेव्हा सावलीचा भाऊ म्हणतो तुम्ही जे बोलत होतात तेच, त्या दोघांच्या नात्याबद्दल, सारंगदाजी आणि सावलीच्या. आणि हे दोघंजणं एकदम डचकतात, सोहम आणि बबलू. त्यांना हे माहिती नव्हतं की या लोकांना ही माहिती आहे म्हणून, आणि ते एकदम आश्चर्याने त्यांच्याकडे बघतात. पण सावलीचे आई, वडील आणि भाऊ म्हणतात आम्हाला त्या दोघांच्या नात्याबद्दल माहिती आहे. सावलीची आई म्हणते मी त्यांना दोघांना बघितलं आहे वेगवेगळे झोपताना, त्यांच्यामध्ये नवरा बायकोचं काही नातं नाही आहे म्हणून. इकडे सोहम म्हणतो बरं झालं तुम्हाला कळलं ते. दुसरीकडे जयंती भैरवीला फोन करते आणि म्हणते तुमच्यासाठी एक गुड न्यूज आहे. भैरवी म्हणते काय आहे. तेव्हा जयंती म्हणते त्याच्या मोबदल्यात तुम्हाला पण तर काहीतरी द्यायला हवं. भैरवी म्हणते ती न्यूजवर डिपेंड करतं. ती न्यूज कशी आहे त्यावर मी सांगेन, तुला काय पाहिजे. तेव्हा जयंती म्हणते लग्न झाल्यापासून मी काही काठा पदराची साडी नेसली नाही आहे. तर भैरवी म्हणते ठीक आहे, मी तुला साडी काय दागिनासुद्धा देईन, पण ते तू काय माहिती देतेस त्याच्यावर अवलंबून आहे. इथे जयंती म्हणते सारंग आणि सावलीमध्ये नवरा बायकोचं नातं नाही आहे, ते दोघंजणं वेगवेगळे झोपतात. तर इथे भैरवी म्हणते हे नक्की आहे का फक्त तूच विचार करते असा. ती म्हणते की नाही नक्की तर आहे पण तरी थोडी शंका आहे. भैरवी म्हणते मग मी काय करू, हे माझ्यासाठी हे काहीच माहिती उपयोगाची नाही आहे, आणि ती फोन ठेवते. इकडे जयंती म्हणते ठीक आहे पुढच्या वेळेला स्क्रिप्ट चांगली बनवेन आणि तुम्हाला ऐकवेन. इकडे बबलू सावलीच्या आईवडिलांना सांगत असतो म्हणून तर आम्ही त्या दोघांना एकत्र आणण्याचा प्रयत्न करतो आहे. आम्ही काही बाई ट्रिक्स वापरतो आहे त्या दोघांना एकत्र आणण्यासाठी. तेव्हा ते म्हणतात आम्ही पण तुमच्याबरोबर आहोत, म्हणून ते सगळे एक टीम बनतात. आता ते सगळेच मिळून सावली आणि सारंगला एकत्र आणणार असं ठरवतात. दुसऱ्या दिवशी सकाळी सगळेजणच चहा पित असतात, सावलीचे वडील, भाऊ, सोहम आणि बबलू. तेवढ्यातच ते सगळा प्लॅन बनवत असतात की त्या दोघांना एकत्र कसं आणायचं म्हणून. आणि तिथून बघतात तर सावली कॉफीचा मग घेऊन बाहेर येत असते आणि हे विचारतात की तू कोणाला शोधते वहिनी, सारंग दादाला. आणि एकदम ती म्हणते हो, आणि पाठी वळते तर सारंग समोर असतो. सारंग ती कॉफीचा कप घेतो आणि इथे सावलीचा भाऊ म्हणतो या ना दाजी इकडे बसा म्हणून, आणि तो तिकडे बसतो. आणि ते सगळेजणच चहा आणि कॉफी पित असतात. इथे बबलू म्हणतो कॉफी छान झाली आहे ना, सावली बहिणीच्या हातची कॉफी एकदम मस्त असते. तेव्हा सारंग म्हणतो मी पिऊ का आधी. तर तो म्हणतो हो पिना पिना. तेवढ्यातच गावकरी येतात. तेव्हा सावलीचे वडील म्हणतात काय झालं यावेळी इकडे. तेव्हा ते म्हणतात की एक समस्या उद्भवली आहे त्यामुळे आम्ही तुमच्याकडे आलो आहे. ते म्हणतात बोला ना काय झालं आहे. तेव्हा गावकरी म्हणतात की दरवर्षी तुम्हाला माहिती आहे यावेळी एक नवीन जोडपं अभिषेक करतं, पण जे जोडपं अभिषेक करणार होतं ते काही करू शकत नाही आहे, आणि हीच समस्या आहे. आणि जावई बापूंना तर काय जमणार नाही असं ते आधीच म्हणलेत, पण त्यांना परत एकदा रिक्वेस्ट करायला आलो आहे. तेव्हा जयंती म्हणते नाही 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 नाही, तुम्ही त्यांचा फायदा घेत आहेत. ते मोठे माणसं आहेत, ते काय असे रिकामटेकडे नाही आहेत. आणि इथे सगळेजणच तिच्याकडे बघत असतात. ते गप्प उभे असतात काय करायचं म्हणून. तेवढ्यातच सारंग म्हणतो मी तयार आहे अभिषेकसाठी. आणि सगळेजणच खुश होतात की सारंग आधी नाही म्हणला होता पण आता तयार आहे म्हणतो आहे. गावकरी आणि घरचे सगळेजणच आनंदात असतात. तेव्हा ते गावकरी सावलीला सांगतात सारंगच्या बाजूला येऊन उभं राहायला, आणि ते सारंग आणि सावलीला कपडे देतात अभिषेकासाठी. सारंगला धोती कुर्ता आणि सावलीला साडी, आणि ते तिथून निरोप घेतात. त्यांनाच आश्चर्य वाटतं सारंगने हो म्हटलं आहे, आणि इथे सावली पण खूप खुश होते. इथे समारंभासाठी सोहम आणि बबलू तयार असतात. सोहम खुश असतो कारण तारा साडी नेसून त्याला भेटायला येत असते, आणि बबलू वर बसून त्याला सांगणार असतो तारा येते का.
दुरून दिसतीये का म्हणून. इथे सोहम तयारी करत असतो ताराशी काय बोलायचं हे. तेवढ्यातच बबलू म्हणतो, अरे ती बघ तारा येते. आणि सोहम बघतो तर तारा तिकडून येत असते. साडीत ती खूपच सुंदर दिसत असते. सोहम तिच्याकडे बघतच असतो. तेवढ्यात बबलू म्हणतो, तुम्ही दोघं लवकर जा आणि देवाचे दर्शन घ्या, मी बाहेर आहे वाट बघतोय म्हणून. तेवढ्यातच तिकडे सावली येते आणि बबलू तिला अडवतो, कारण आतमध्ये तारा आणि सोहम दोघंच असतात एकत्र. त्यामुळे इकडे सावलीला कळत नाही की बबलू असा का वागतोय म्हणून, का अडवतोय. तेवढ्यातच सावली त्याची नजर चुकवून देवळात पडते आणि इथे बबलू म्हणतो, अरेच्छा, आतमध्ये तर दोघंजण आहेत, तारा आणि सोहम, आता वहिनीला कळेल. तोही पळतो आतमध्ये. तेवढ्यात सावली बघते सोहम आणि तारा एकत्र आतमध्ये आहेत. तिला काही ना काहीतरी संशय येतो. ती हसतच असते. इथे सोहम स्पष्टीकरण देत असतो की मी तर आधी आलो आणि बघितलं तर ताराही आली आहे म्हणून. इकडे तारा सावलीशी खूप रूडली बोलत असते की हे बघ, तुला माहिती आहे ना मम्मा कशी आहे, काही सांगू नको तिला. आणि हे सोहमला आवडत नाही की अशा टोनमध्ये ती सावली वहिनीशी बोलते म्हणून. इकडे सावली विचारते, तू देवाचं दर्शन घ्यायला इकडे आली आहेस आणि भैरवी माईना का सांगायचं नाही म्हणून, चांगलंच आहे ना हे. तेव्हा ती म्हणते, मी तिला सांगितलं नाही आहे की मी इकडे येते म्हणून सांगते. ती हसते त्या दोघांकडे बघून. हे सगळं बघून पळतो बाहेर. सोहम आणि तारा जात असतात आणि सावली देवाच्या जवळ येते. ती विठुरायाकडे आनंद व्यक्त करत असते की सारंग साहेबाने अभिषेकाला हो म्हटलं आहे म्हणून. ती खूप खुश असते आणि ते विठ्ठलाचे आभार मानत असते. सोहम ताराला सांगतो की तू ज्या टोनमध्ये वहिनीशी बोललीस ना ते मला आवडलं नाही. मान्य आहे की ती तुझ्याकडे काम करते, पण आता ती माझी वहिनी पण आहे आणि मला असं वहिनीशी बोललेलं आवडणार नाही म्हणून. ती म्हणते, सॉरी, माझा टोन थोडासा चुकला असेल, पण माझं हेतू चुकीचा नव्हता. तो म्हणतो, ठीक आहे, काहीच हरकत नाही म्हणून. आणि ते दोघं तिकडून जातात. इकडे सारंग धोतर नेसण्याचा प्रयत्न करत असतो आणि अप्पू त्याला मदत करत असतो, पण त्या दोघांनाही काही जमत नसतं. इकडे अप्पू म्हणतो, तुम्ही एवढा मोठा कंपनीचे मालक आहात, पण तुम्हाला धोतर नेसता येत नाही आहे दाजी. तो म्हणतो, अरे कंपनीचा मालक असणं आणि धोतर नेसण्याचा काय संबंध आहे अप्पू. एक काम करतो, फोन आण. त्यामुळे अप्पू तो फोन आणून सारंग दाजींना देतो. सारंग त्याच्यावर व्हिडिओ बघत असतो की धोतर कसं नेसायचं आहे म्हणून, आणि त्या हिशोबाने नेसत असतो, पण तरीही काय जमत नाही. तेव्हा अप्पू म्हणतो, तुम्ही अक्कीची मदत का नाही घेत, तिला येत आहे. अक्की करून तो बाहेर ओढत जातो. आणि इथे सारंग, ए अप्पू थांब, नको तुझी अक्की नको, ए थांब करत तोही त्याच्या पाठीमागे धावतो. इकडे सोहम बबलूला ओढत असतो की सावली वहिनी कशी आत आली, तू बाहेर काय करत होतास म्हणून. तेव्हा तो म्हणतो, अरे मला पण माहीत नाही. आणि त्या दोघांची नोकझोक चालू असते. तेवढ्यातच तिकडे सावली येते आणि ते दोघंजण सावरून उभे राहतात. ती म्हणते, काय झालं. ते दोघं म्हणतात, काय नाही. ती आपलं काम करते आणि परत जात असते. तेवढ्यात ती वळून ह्यांच्याकडे बघते तर या दोघांचं परत सुरू असतं आणि ती त्यांच्याजवळ येते. ते दोघंजणं परत थांबतात आणि सावली वहिनीकडे बघत असतात. तेव्हा सावली म्हणते, आज तारा खूप छान दिसत होती ना साडीत. आणि इकडे सोहम, हो ना, खूपच सुंदर दिसत होती. आणि इकडे बबलू त्याच्याकडे बघतो आणि सावली बघून हसते.